इंदिरा महिला मंडळ अध्यक्षा प्रभा परदेशींच्या वतीने वलवाडी परिसरातील नैसर्गिक नाल्यांची सफाई होण्याबाबत निवेदन। याबाबत वृत्त असे की धुळे मनपा कार्यक्षेत्रात 11 गावं समाविष्ट झाले असून त्यापैकी देवपूर परिसरातील वाडीभोकर वलवाडी या ठिकाणी असलेल्या कॉलनी परिसरातील नैसर्गिक नाल्यांमध्ये अनेक झुडपे वाढलेली आहेत। त्यामुळे संबंधित नाले पूर्णपणे चोकअप झालेले असून या परिसरात डास, मच्छर आणि चिलट्यांच्या उद्रेकामुळे नागरिक हैराण झाले असून त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये व्हायरल इन्फेक्शन सारखे आजार, ताप, सर्दी, खोकला, घशाची खवखव असणे असे आजार उफाळून आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून 2 महिन्यापूर्वी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील नाल्याचे पाणी कॉलनी परिसरात रहिवाशांच्या घरांमध्ये घुसल्याने त्या प्रसंगी मनपाची यंत्रणा हतबल झाली होती। आता 2 महिन्यावर पावसाळा येऊन ठेपलेला असून मागील वर्षी पावसाळ्यात नाल्या सफाई न झाल्यामुळे नाले तुंबले होते व परिसरातील कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक तक्रारी निदर्शनास आल्या होत्या। वाडीभोकर वलवाडी परिसरातील इंदिरानगर, दैटंकर नगर, नंदनवन कॉलनी नाला, सुशी नाला, विजयनगर नाला अशा विविध नाल्यांमध्ये काटेरी झुडपे, बाभळीची झुडपे पूर्णपणे नष्ट करावीत। सदरच्या नाल्यांना मोकळा श्वास द्यावा जेणेकरून पावसाळ्यात सदरच्या नाल्यांमध्ये पाणी साचणार नाही, त्याचा उद्रेक नागरिकांमध्ये होणार नाही याबाबत दखल घ्यावी व उपाययोजना कराव्यात, या आशयाचे निवेदन आज उपायुक्त यांना देण्यात आले। सदर या निवेदन देतेवेळी इंदिरा महिला मंडळच्या अध्यक्षा प्रभा परदेशी, रूपा त्रिवेदी, अशोक बोरसे, रेखा साडी, मालती बोळे, सुरेखा राठोड, जोसेफ चतुर, मंगल हरदे, किरण गुरव, रंजनाताई मोरे आदी सर्वच स्थानिक नागरिक, महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या। परदेशी इंदिरा महिला मंडळ धुळे महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आलेलो आहे। काही वलवाडी परिसरातील नागरिक आणि देवपूर भागातील महिला माझ्याबरोबर आहेत। तर आमची आज आयुक्त साहेबांकडे आम्ही अशी मागणी केलेली, जे नैसर्गिक नाले जे आहेत त्यांची साफसफाई होण्याबाबत तिथे मोठ्या प्रमाणात बबूळचे झाडं आणि काय आपल्या प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जमा झालेलं आहे। हे आपलं दुर्भाग्य आहे महानगरपालिकेचं की हे दरवेळेस असंच करतात। मागे 2-3-4 महिन्यापूर्वी अवकाळी पावसामुळे ते नाले सर्व तुंब झाले होते, तेव्हा त्यांना जाग आली होती आणि तेव्हा महानगरपालिका हतबल झाली होती। तर आता आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहे की जनतेची एवढी हाल न होऊ देता आता जे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बबूल वगैरे झालेले आहे, जे तुंब झालेले आहे बबूचे काटे, प्लास्टिक ते ताबडतोब काढावे जेणेकरून आता 2 महिन्यावर पावसाळा येऊन ठेपलेला आहे आणि काही वेळेस अवकाळी पाऊस पण येतो। तर 2 महिन्यावर नाळा जे पाऊस येणार आहे त्या संदर्भात आमची अशी मागणी आहे की नाले ताबडतोब वलवाडीचा असेल, भोकरचा असेल, इंदिरानगर असेल, दैठणकर नगर असेल, बिजली नगर असेल, आनंद नगर असेल, पुन्हा त्याच्यानगर विजयनगरचा नाला असेल, नंदनवन कॉलनी असेल, सुशी नाला असेल, गजानन कॉलनी आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये अशी दुर्दशा नाल्यांची झालेली। करोडो रुपयाचा निधी होतो, त्याचा दिशाहीन पद्धतीने हे उपयोग करत असतात। तर जो पैसा ज्याच्यासाठी आलेला तो तिथे वापर करण्यात यावा आणि सुज्ञ अधिकारी म्हणून, सुज्ञ नगरसेवक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी, नैतिक जबाबदारी समजून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे। कारण की नाल्यांच्या काठी राहणारा हा गरीब वर्ग असतो आणि सर्वात जास्त आर्थिक हानी म्हणा किंवा जी आपली जीवन आवश्यक वस्तूंची हानी असते ही गरिबांचीच होत असते। तर आज आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करायला आलो होतो। त्याच्यातच या जे अवकाळी पावसामुळे जे वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरी आणि नाल्यांमुळे जिथे मोठ्या प्रमाणात इतका कडक उन्हाळा चालू झालेला आहे तरी पण त्याचे जे कचरा वगैरे गोळा झाले त्याचा असा दुष्परिणाम होतोय की तिथे डास, मच्छर आणि जे बारीक चिलटे असतात त्यांचा पण मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये पसरलेले आहे। आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतोय। तसेच आता सर्व दवाखाने तुम्ही आजच्या वेळेस जाऊन बघा तर सर्व दवाखाने फुल आहे। सर्वात जास्त त्याच्यात आहे ना व्हायरल इन्फेक्शन लोकांना चालू आहे। डास, मच्छरांचा उपाययोजना होत नाही। धुरळी पुरळी हे लोक जेव्हापर्यंत म्हणलो जनता मागणी करत नाही तेव्हापर्यंत होत नाही आणि जेव्हापर्यंत आम्ही मागणी करायला येत नाही तेव्हापर्यंत तर करतच नाही। आणि आम्ही मागणी करायला आलो तर काही लोकांना त्याचा त्रास पण होतो की सतत तुम्ही निवेदन देता। माझी त्यांना अशी नम्र विनंती आहे आम्हाला बोलणाऱ्यांना की मीडियाच्या मार्फतच बोलते की त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही आम्हाला इथपर्यंत यूज यायला नाही पाहिजे।
तुम्ही तिथे स्वच्छता ठेवली तर आम्ही इतकी मूर्ख नाही ना, तुम्ही तिथे सर्व व्यवस्था करणार आणि आम्ही तुमच्याकडे मागणी करायला येऊ. आणि आताच आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय आम्ही मांडलेला आहे. तर आयुक्त साहेबांना पण आम्ही सांगू इच्छितो नम्रतेने की कालच आम्ही आलो होतो, पण काल आम्हाला कोणी नगरपालिकेत आयुक्त वगैरे उपलब्ध झाले नाही, म्हणून हे निवेदन आम्ही आज दिलेलं आहे. आणि याच्यावर त्यांनी तातडीने कारवाई करावी एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.